आपले पाय हे आपल्या शरीराला आधार देतात. पायामुळे आपण चालू शकतो, धावू शकतो, उड्या मारू शकतो. पण जसजसं वय वाढायला लागतं तसतसं आपल्या हाडांची झीज झाल्यामुळे पायाच्या काही ना काही तक्रारी या आपल्याला जाणवू शकतात. आणि त्यातीलच एक अतिशय कॉमनली दिसून येणारी, इनफॅक्ट कुठल्याही वयोगटामध्ये दिसून येणारी एक तक्रार आहे, ती म्हणजे पायावर येणारी सूज. तर ही सूज गुडघ्यापासून खाली अशीही दिसू शकते किंवा फक्त घोट्यांवरही दिसून येऊ शकते. तर आज आपण बघणार आहोत की कुठली कारणं आहेत की ज्यामुळे पायावरती आपल्याला सूज दिसून येते. त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर सर्वप्रथम ही जी सूज येते याला इडिमा असं सुद्धा बोललं जातं आणि या इडिमाचे 2 टाईप्स आहेत. एक म्हणजे पिटिंग इडिमा आणि दुसरा नॉन पिटिंग इडिमा. पिटिंग इडिमा म्हणजे जेव्हा पायावर सूज येते आणि त्याच्यावर आपण जर बोटाने दाबलं तर एक छोटासा खड्डा पडतो, याला म्हणायचं पिटिंग इडिमा. दुसरा टाईप आहे नॉन पिटिंग इडिमा. रिनल डिसीजेस म्हणजे किडनीचे काही आजार, थायरॉईडचे काही आजार किंवा लिव्हरचे आजार किंवा लिम्फॅटिक सिस्टीममध्ये काही दोष असेल तर हा टाईप आपल्याला म्हणजे या प्रकारची सूज आपल्याला दिसून येते आणि ही जास्त सिरियस असू शकते. त्यामुळे सूज जर आली तर नक्कीच आपण हे प्राथमिक अगदी घरी बघू शकतो की ती पिटिंग आहे की नॉन पिटिंग आहे. तर आता आपण बघूयात की कुठली कुठली कारणं आहेत की ज्यामुळे पायांवरती सूज ही येऊ शकते. सर्वप्रथम आहे खूप वेळ उभं राहण्यात येणं. आता ज्यांचा जॉबच असा आहे की त्यांना खूप वेळ तासनतास उभं राहावं लागतं. फॉर एक्झाम्पल टीचर्स आहेत किंवा प्रोफेसर्स किंवा असेंब्ली लाईनवरती काम करणारे लोक असू देत किंवा सिक्युरिटी असू देत, ज्यांना खूप वेळ उभं राहावं लागतं, अशा व्यक्तींना दिवसाच्या एंडला पायावरती सूज ही दिसू शकते. पण बरेचदा ही सूज तात्पुरती असते. म्हणजे जेव्हा तुम्ही रात्री विश्रांती घेता, पाय थोडेसे एलिव्हेट करता, त्यावेळी ही सूज ओसरते. पण जर तुम्हाला जॉबमुळे कंटिन्युअस उभं राहावं लागतच असेल तर तुम्ही काही गोष्टी फॉलो करू शकता. फॉर एक्झाम्पल दर 1 तासानंतर एक 10 मिनिट तुम्ही म्हणजे आयदर तुम्ही चेअरवर बसू शकता किंवा खाली बसू शकता आणि पायाचं स्ट्रेचिंग केलं पाहिजे. दर तासाला ॲटलिस्ट तुम्ही 5 मिनिट तरी पायाचं स्ट्रेचिंग करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे, जेणेकरून सूज ही जास्त वाढणार नाही. पायाचं स्ट्रेचिंग केल्यामुळे वेन्समध्ये जास्त ब्लड हे साठणार नाही आणि सूज कमी व्हायला मदत होईल. नेक्स्ट आहे तुम्ही कॉम्प्रेशन स्टॉकिंगचाही वापर करू शकता, जेणेकरून सूज कमी व्हायला मदत होऊ शकेल आणि एक पायांना आधारही मिळेल. सूज येण्याचं अतिशय कॉमन दुसरं कारण आहे ते म्हणजे सॉल्ट. आता मीठ हे डिरेक्टली किंवा इनडिरेक्टली सुद्धा आपल्या खाण्यातून आपल्या शरीरात जात असतं. डिरेक्टली म्हणजे आपण जेव्हा मीठ भाजीत टाकतो किंवा फळांवरती टाकून खातो. हे सोडून जेव्हा आपण प्रोसेस्ड फूड किंवा अल्ट्रा प्रोसेस्ड फूड खातो त्यातून सुद्धा एक्सेसिव्ह सॉल्ट आपल्या शरीरामध्ये जात असतं आणि हे एक खूप महत्त्वाचं कारण आहे फ्लुईड रिटेन्शन होण्यासाठी आणि त्यामुळे आपल्या शरीरावरही सूज येऊ शकते किंवा फक्त पायावरही सूज येण्याचं प्रमाण हे काही पेशंट्समध्ये दिसू शकतं. आणि म्हणूनच हे प्रोसेस्ड किंवा अल्ट्रा प्रोसेस्ड फूड जे आहेत, फॉर एक्झाम्पल चिप्स आहेत, पॉपकॉर्न, पिझ्झा, बेकरी प्रॉडक्ट्स, या सगळ्याचा वापर हा अतिशय जाणीवपूर्वक केला पाहिजे. पायावर सूज येण्याचं अजून एक महत्त्वाचं कारण पेशंटमध्ये दिसून येतं ते म्हणजे ओबेसिटी, लठ्ठपणा. शरीरात जेव्हा एक्सेसिव्ह फॅट डिपॉझिशन होतं म्हणजे जास्त प्रमाणात अतिरिक्त प्रमाणात चरबी साठली जाते, त्यावेळी त्याचा परिणाम म्हणजे सगळ्या शरीरावरती अगदी प्रत्येक ऑर्गनवरती होत असतो आणि याचा परिणाम होऊनही पायावरती सूज येणं हे लक्षण अशा ओबेज पेशंट्समध्ये दिसू शकतं. पुढचं महत्त्वाचं कारण आहे प्रेग्नन्सी. पोटातल्या बाळाची जसजशी वाढ व्हायला लागते तसतसं सर्क्युलेशन हे कॉम्प्रोमाइज होऊ शकतं आणि त्यामुळे प्रेग्नंट फिमेल्समध्ये पायावरती सूज ही दिसून येते. एस्पेशली लास्ट ट्रायमेस्टरमध्ये म्हणजे शेवटच्या 3 महिन्यांमध्ये ही सूज जास्त वाढताना दिसून येते. यासाठी प्रेग्नंट फिमेल्सनी काही पथ्य पाळणं गरजेचे आहे. ते म्हणजे एक्सेसिव्ह सॉल्ट इंटेक टाळायला हवा. खारवलेल्या पदार्थ यांचा इंटेक हा कमीत कमी हवा आहे किंवा शक्यतो टाळला तर बेस्ट. जेव्हा जेव्हा तुम्ही विश्रांती घ्याल त्यावेळी लेग एलिव्हेशन हे केलं पाहिजे. म्हणजे पायाखाली तुम्ही 1 किंवा 2 पिलो ठेवू शकता, जेणेकरून पायावरची सूज ओसरायला मदत होऊ शकेल. आणि प्रेग्नन्सीमध्ये अजून एक महत्त्वाचं म्हणजे तुमचं BP मॉनिटरिंग हे स्ट्रिक्टली केलं गेलं पाहिजे. म्हणजे तुम्ही घरीसुद्धा एखादं BP ॲपरेटस घेऊ शकता की जेणेकरून तुम्ही इझिली तुमचं BP हे मॉनिटर करू शकता. कारण जर अचानकपणे खूप ब्लड प्रेशर वाढलं तर प्री एक्लॅम्शिया हा एक जो आजार आहे जो प्रेग्नन्सीमध्ये दिसून येतो हा कदाचित असू शकतो आणि म्हणूनच पायावरती येणारी सूज
किती आहे, किती वेळात आलेली आहे याचं नेहमी याकडे म्हणजे लक्ष पाहिजे. डॉक्टरांशी याबाबत बोललं पाहिजे, कन्सल्ट केलं पाहिजे. पायावर सूज येण्याचं पुढचं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे पायाला झालेली दुखापत. कुठल्याही कारणाने पायाला दुखापत झाली म्हणजे पाय मुरगळला किंवा माइल्ड फ्रॅक्चर झालं, हेअरलाईन फ्रॅक्चर झालं आपण म्हणतो, तरीसुद्धा पायावर सूज आपल्याला दिसून येते. अशा वेळी काय होतं की जेव्हा पाय मुरगळतो किंवा फ्रॅक्चर होतं तर त्यावेळी त्या भागाकडे ब्लड फ्लो हा वाढतो आणि म्हणून त्या भागामध्ये आपल्याला सूज ही दिसून येते. जर मेजर काही फ्रॅक्चर नसेल तर मग ही सूज कमी करण्यासाठी आपण राईस या तत्वाचा अवलंब करू शकतो. राईस, RICE. आता आर म्हणजे काय तर रेस्ट. दुखावलेल्या भागाची हालचाल ही कमीत कमी केली पाहिजे किंवा शक्यतो टाळली पाहिजे. पुढचं आहे आय म्हणजे यूज ऑफ आईस पॅक. तुम्ही आईस पॅकचा वापर करू शकता. डायरेक्ट बर्फाचा वापर हा त्वचेवरती करू नका. एखाद्या कापडामध्ये तो गुंडाळून मग असा आईस पॅक तुम्ही दुखावलेल्या भागावरती वापरू शकता. त्याने सूज कमी व्हायला निश्चित मदत होईल. राईसमधलं आता पुढचा सी म्हणजे यूज ऑफ कॉम्प्रेशन बँडेज. तर हे बँडेज तुम्ही वापरू शकता जेणेकरून सूज कमी व्हायला मदत होईल. पण हे बँडेज जेव्हा तुम्ही टाय करता किंवा बांधता किंवा गुंडाळता पायाला तर त्यावेळी ते इतकेही टाईट नको आहे की त्यामुळे ब्लड फ्लो तुमचा किंवा ब्लड सर्क्युलेशन अफेक्ट होईल. त्यामुळे ते कितपत टाईट असायला हवं किंवा कसं बांधायला हवं हे नक्कीच तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडून माहिती करून घ्यायला हवं आहे. आणि राईसमधला ई म्हणजे एलिव्हेशन ऑफ फूट. पायाखाली जर तुम्ही 1 किंवा 2 पिलोज घेतल्या ज्या तुम्हाला कम्फर्टेबल वाटतील, असं पायाचं एलिव्हेशन केल्यामुळे पायावरची सूज कमी व्हायला निश्चितच मदत होते. पायावर सूज येण्याचं अजून एक कॉमन कारण आहे ते म्हणजे PMS, प्री मेन्स्ट्रुअल सिंड्रोम. पिरियड्स येण्याच्या आधी जेव्हा पूर्ण शरीरामध्ये आपल्याला ब्लोटिंग जाणवतं त्याचाच परिणाम म्हणून आपल्याला पायावरतीही सूज दिसू शकते. नॉट नेसेसरी हे प्रत्येक फिमेलमध्ये दिसत नाही, पण काही फिमेल्समध्ये निश्चितपणे पिरियड्स येण्या अगोदर पायावरती सूज ही दिसून येते. पायावर सूज येण्याचं पुढचं कारण आहे मेडिसिन्स, काही मेडिकेशन्स. म्हणजे काही आजारांमध्ये जेव्हा आपल्याला वाजो डायलेटर्स द्यावे लागतात, म्हणजे ज्यामुळे रक्तवाहिन्यांचा आकार मोठा होतो असं आपण म्हणू शकतो की जेणेकरून त्यातून ब्लड फ्लो हा नीट फ्रीली होतो. पण यामुळे होतं काय की काही वेळा याचा परिणाम होऊन आपल्याला शरीरावरती किंवा पायावरती सूज ही दिसू शकते. पायावर सूज दिसण्याचं अजून एक कारण आहे ते म्हणजे स्किन इन्फेक्शन. स्किन लालसर असेल, खूप वेदना होत असतील, एस्पेशली डायबिटीस असलेल्या व्यक्तींमध्ये हे बरेचदा दिसून येतं. जेव्हा एखाद्या व्यक्तीला मधुमेह असतो तर त्यांना नर्व डॅमेज असल्यामुळे जखम झालेली पटकन जाणवत नाही आणि त्यामुळे मग त्यांच्या जखमा ह्या वाढतात, मोठ्या होतात. तर अशा जखमांमुळे सुद्धा पायावरती सूज ही खूप मोठ्या प्रमाणात दिसून येते. आणि म्हणूनच ज्या मधुमेह असलेल्या व्यक्ती आहेत यांनी जाणीवपूर्वक रोजच्या रोज आपल्या पायांची काळजी घेणे हे अतिशय महत्त्वाचं आहे. सूज येण्याचं पुढचं कारण आहे हार्ट फेल्युअर. पायावरची सूज किंवा फक्त घोट्यांवरची सूज हे हार्ट फेल्युअरचं एक लक्षण असू शकतं. तर ज्या व्यक्तींना ऑलरेडी हृदयाचा काही त्रास आहे त्यांनी याबाबत सजग राहणं, जागरूक राहणं अतिशय महत्त्वाचं आहे. जर पायावरती सूज असेल, त्याबरोबर अचानकपणे दम लागला आहे किंवा दम खूप वाढला आहे, उलटी मळमळ होती आहे, पोटात दुखतं आहे किंवा असं काहीही ॲबनॉर्मल वाटत असेल तर अशा व्यक्तींनी ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क हा करणं अतिशय महत्त्वाचं आहे. पुढचं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे रिनल फेल्युअर किंवा जर तुमच्या किडनीज व्यवस्थित काम करत नसतील तर मग आपल्याला पायावरती, चेहऱ्यावरती, घोट्यावरती अशी सूज ही दिसून येते. आपल्या शरीराचा फ्लुईड बॅलन्स ठेवण्याचं काम हे किडनीजमार्फत केलं जातं. पण जर किडनी आपलं काम व्यवस्थित करत नसतील तर मग एक्स्ट्राचं वॉटर रिटेन्शन होऊ शकतं. वेस्ट प्रॉडक्ट्स हे व्यवस्थित बाहेर पडत नाहीत आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून आपल्याला शरीरावरती किंवा पायावरती किंवा चेहऱ्यावरती सूज ही दिसू शकते. पुढचं कारण आहे लिव्हरचे काही आजार. तर लिव्हर सिरोसिस किंवा असायटिस, ज्यामध्ये आपण म्हणतो पोटात पाणी झालं आहे, तर असे काही आजार आहेत की ज्यामध्ये लिव्हर डॅमेज होतं आणि त्यामुळे पोटावरती सूज दिसू शकते किंवा पायावरही सूज या आजारांमध्ये दिसू शकते. अजून एक खूप महत्त्वाचं कारण आहे पायावर सूज येण्याचं ते म्हणजे आर्थरायटिस किंवा सांधेदुखी. बरेचदा सांधेदुखीबरोबर त्या सांध्यावरती सूज आलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे गुडघ्यावरती सूज येणं किंवा घोट्यावरती सूज येणं किंवा पावलांवरती सूज येणं या सगळ्या गोष्टी आपल्याला सांधेदुखीबरोबर दिसू शकतात. आणि अजून एक कारण जे खूप कॉमनली दिसून येतं ते म्हणजे व्हेरिकोज व्हेन्स. ज्या व्यक्तींना व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास आहे अशा व्यक्तींमध्ये बरेचदा पायावरती सूज ही दिसून येते. त्यामुळे अशी खूप सारी कारणं आहेत की ज्यामुळे आपल्याला पायावरती सूज ही दिसून येते.
तर यापैकी कुठल्याही कारणामुळे जर तुम्हाला तुमच्या पायावरती किंवा गोट्यावरती सूज दिसून येत असेल तर नक्कीच तुम्ही त्याबद्दल जागरूक राहणं आणि त्यावर योग्य आणि वेळेत उपचार घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. तर आता बघूयात काही महत्त्वाचे होमिओपॅथिक मेडिसिन्स. तर सर्वप्रथम आहे अर्निका 30. अर्निका 30 या पोटेन्सीमध्ये तुम्ही घेऊ शकता. पण हे केव्हा, जेव्हा एखादी दुखापत झाली आहे, आपण म्हणतो मुक्का मार लागला आहे किंवा पाय मुरगळला आहे, तर अर्निका 30 याचा आपल्याला खूप चांगला उपयोग होऊ शकतो. पुढचं मेडिसिन आहे एपिस मेलिफिका 30. हे सुद्धा एक अतिशय इफेक्टिव्ह मेडिसिन आहे सूज कमी करण्यासाठी. अतिशय कॉमनली प्रॅक्टिसमध्ये हे यूज केलं जातं. त्यानंतर अजून एक महत्त्वाचं मेडिसिन आहे ते म्हणजे हॅमेमॅलिस. तर व्हेरिकोज वेन्समुळे जर पायावरती सूज येत असेल तर त्यामध्ये म्हणजे या केसेसमध्ये हॅमेमॅलिस या औषधाचा खूप चांगला उपयोग होताना दिसून येतो. नेक्स्ट मेडिसिन आहे ॲपोसायनम. हे सुद्धा सूज कमी करण्यासाठी अतिशय गुणकारी औषध आहे, ज्याचा खूप वाईडली यूज प्रॅक्टिसमध्ये होतो. या व्यतिरिक्त सुद्धा इतरही बरेचसे मेडिसिन्स आहेत आणि म्हणूनच मी रेकमेंड करेल की तुम्ही तुमच्या जवळच्या होमिओपॅथिक फिजिशियनकडे जाऊनच होमिओपॅथिक मेडिसिन्स घ्या, जेणेकरून तुम्हाला चांगले रिझल्ट्स यामुळे मिळू शकतील. सो दॅट्स इट फ्रॉम माय साईड. होपफुली तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन स्टे हॅपी, स्टे हेल्दी. थँक्यू.